राज्य मंत्रिमंडळ बैठकीला सुरुवात झाली आहे। जानेवारी ते मार्च 2024 दरम्यान घेतलेल्या निर्णयांच्या अंमलबजावणीवर या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे। राज्यातील पीक पाणी परिस्थितीचा यामध्ये आढावा घेतला जाईल। लाडकी बहीण योजनेचा आजच्या बैठकीमध्ये आढावा घेतला जाणार आहे। त्यासोबतच सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे राज्यातल्या खराब रस्त्यांबाबत कंत्राटदारांसोबत केलेल्या बैठकीचा देखील या संपूर्ण चर्चेदरम्यान आढावा घेतला जाईल। सुशांत सावंत आपले प्रतिनिधी आपल्याला अपडेट देतील। सुशांत, आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत कोणकोणते महत्त्वाचे मुद्दे चर्चेत असतील, काय निर्णय घेतले जातील? प्रज्ञा, आपण जर बघितले असेल तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दोन्ही उपमुख्यमंत्री आल्यानंतर आता बैठकीला जी आहे ती सुरुवात झालेली आहे। या बैठकीत महत्त्वाचा चर्चा जी आहे ती आपण जर बघितलं असेल तर जानेवारीपासून मार्चपर्यंत जे निर्णय सरकारने घेतलेले आहेत त्याची अंमलबजावणी कशी झालेली आहे याची सविस्तर चर्चा जी आहे ती केली जाणार आहे। त्याचसोबत पीक पाण्याचा आढावा घेतला जाणार आहे, कारण आपण जर पाहिलं असेल तर राज्यात अनेक भागांमध्ये पूर परिस्थिती आली होती, पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं, त्याचा देखील आढावा जो आहे तो सरकारकडून घेतला जाणार आहे। त्यानंतर शेतकऱ्यांना काय मदत करता येईल का याबाबत देखील निर्णय होऊ शकतो। आपण जर पाहिलं असेल तर सध्या महाराष्ट्रातील अनेक रस्त्यांवर जे आहे ते खड्डेमुक्त खड्डे झालेले आहेत रस्त्यावर, आणि त्याचमुळे नागरिकांमध्ये देखील रोष आपल्याला पाहायला मिळतोय। त्यामध्ये आपण जर बघितलं असेल नाशिक हायवे असेल, मुंबई गोवा महामार्ग असेल, या महामार्गांवर मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत आणि सणासुदीचे दिवस आहेत। कोकणात आपण बघितलं असेल तर मोठ्या प्रमाणात चाकरमानी जे आहेत ते कोकणात जात असतात, आणि या दरम्यान कशा पद्धतीने काम करायचं याचा देखील निर्णय घेतला जाईल। आणि कंत्राटदारांसोबत नेमकी चर्चा केली जाणार आहे, त्यांनी नेमकं काय कामाला सुरुवात केली याचा आढावा आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला जाणार आहे। आपण जर प्रज्ञा पाहिलं असेल तर आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला तितकंच महत्त्व आहे, कारण आपण जर बघितलं असेल तर मागील काही बैठकांमध्ये महत्त्वपूर्ण निर्णयांची घोषणा जी आहे ती करण्यात आली होती, निर्णय घेतले होते। आजच्या बैठकीत देखील चर्चा होणार आहे, त्यानंतर कोणते निर्णय घेता येईल यावर सविस्तर चर्चा केली जाईल। आपण जर पाहिलं असेल तर महिलांना आता जे लाडकी बहीण योजनेतून जे पैसे दिले जाणार आहेत त्याचा पहिला हप्ता जो आहे तो 17 ऑगस्टला देण्यात येणार आहे, म्हणजे रक्षाबंधनच्या आधी हा हप्ता देण्यात येणार आहे। त्याच्यानंतर पुढचे हप्ते नेमके कधी द्यायचे याबाबत देखील आजच्या बैठकीत चर्चा होऊ शकते। त्यामुळे महत्त्वपूर्ण अशी आजच्या राज्य मंत्रिमंडळाची बैठक आहे। दोन्ही उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री, त्याचसोबत कॅबिनेटचे सर्व मंत्री जे आहेत ते उपस्थित राहिले, आणि आता कॅबिनेट बैठकीला देखील प्रज्ञा सुरुवात झालेली आहे। सुशांत, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।